श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी सोमवारी काय करत आहे सांगण्यासाठी आलेली आहे. आज सोमवार म्हणजे शिवजींचा वार, शंकराचा वार आणि आपल्या महादेवाचा वार. या महादेवाच्या वारी आपल्याला सगळ्यात प्रथम सूर्याला जल द्यायचा आहे. गणेशजींना फूल आणि दुर्वा वाहायचा आहे. शंकरावर तुम्ही एक तांब्या थंड जल द्या. जमलंच तर दूध द्या. आणि जर तुमच्या काही अपेक्षा आणि काही धनाच्या अडचणी असतील तर एक चमचा दही हनी मध तुम्ही अर्पण करा. तुपाचा दिवा लावा. त्यांची आरती करा. आपल्या मनोकामना त्यांना सांगा. आपल्या इच्छा त्यांना सांगा. सफेद फूल बेल अर्पण करा. जर तुम्हाला जमलं तर दही असेल तर दहीही अर्पण करा. पंचामृत जमला तर पंचामृत अर्पण करा. आपल्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण ज्या ज्या रेमेडीज करतो अर्पण करण्याच्या, जेलापासून तर दही किंवा मध अशा, तूप, ऊसाचा रस, डाळिंबाचा रस, ह्या सगळ्या आवळ्याचा रस, ह्या सगळ्या रेमेडीज असतात. तर प्रत्येक वेळेला तुम्ही वेगवेगळ्या याच्यातून अर्पण केलं की शिव भगवानला आवडतं आणि ते तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदतीला येतात. म्हणून आपण मनभावे असं आपल्याला जमेल ते अर्पण करा. पण काही नाही जमलं तर एक थंड तांब्या पाणी मात्र जरूर करा. ज्यांची शनिधैया चालू आहे त्यांनी दुधामध्ये काळे तीळ अर्पण करा. तर दूध नाही तर जल वाहिल्यानंतर शंकराच्या पिंडीवर थोडे काळे तीळ वाहा. आज सोमवार असल्यामुळे तुम्ही तांदूळ, अख्खे तांदूळाचे थोडेसे तांदूळ वाहा. तिथे थोडी साखर वाहा, गुळ वाहा. त्याच्याने त्यांना प्रसाद, गुळ आणि साखरेचा प्रसाद मिळतो. तर अशा प्रकारे तुम्ही शंकराची भक्ती करा. ओम नमः शिवायचा 108 वेळा जप तिथेच बसून केला तर उत्तम. नाही जमलं तर तुमच्या घरी करा. पण आज सोमवार असल्यामुळे जितकी तुम्ही शिवभक्ती अर्चना कराल तेवढी तुम्हाला त्याचे प्राप्ती मिळते. आणि हा पूर्ण विश्वामध्ये भगवान शिवाय असा शक्तिशाली देव कुठलाच नाही असं आपण मानतो. आणि आपला तो पिता आहे. शिव भगवान आपला पिता आहे आणि आपण त्यांची आराधना करणं आवश्यक आहे. शिव भगवान बरोबर गणेशजी आपले बंधू आहेत, मित्र आहेत. तर त्यांची आराधना करणं अतिशय आवश्यक आहे, कारण तर त्यांचा पुत्र आहे. आणि आता गुप्त नवरात्री आहे तर पार्वती देवीचं सुद्धा आपल्याला तितक्याच भक्तिभावाने पूजा करायची आहे. आपली कुलदेवता असते, तिला हळद कुंकू फुल वाहून त्यांच्या नमन करायचे. आपल्या इच्छा सांगायच्या. कुठला फळाचा किंवा तुम्हाला जमेल तसा प्रसादही त्यांना अर्पण करायचा आहे. जर आज उपास असेल तर नक्कीच तुम्ही काही ना काही दान करा आणि आपला सोमवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.